हो, येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला वडवली समस्त ग्रामस्थ वडवली घेऊन येत आहेत. वडवली प्रीमियर लीग सीझन 4 चौथ्या पर्वामध्ये आपल्या वडवलीच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आपल्या भेटीला येणार आहे. विविध संघ देखील पाहायला मिळतील. स्वर्गीय भरत शिंगोळे प्रतिष्ठान, पाटील टायगर, प्रियांश पॅन्थर आणि सोहम स्ट्रायकर या टीम असतील उत्कंठा स्पर्धेची. जाऊयात मॅचकडे. थैंक यू सो मच चंदू सर। खेल की शुरुआत पहली गेंद पर बहुत ही जोरदार ड्राइव था नागेश वाडेकर के बल्ले से, लेकिन सीधे फील्डर के पास मिड ऑफ पर डॉट बॉल के साथ शुरुआत होती हुई भौमिक 11 गांधारी बनाम मंगल मूर्ति 11 पुणे। एक और नॉकआउट मैच, क्वार्टर फाइनल मुकाबला है। एक तरह से जीतने वाली टीम सेमीफाइनल में पहुंचने वाली है। गणेश डिंगोरे और नागेश वाडेकर ये प्रारंभिक बल्लेबाज। रविराज की गेंद स्टेप आउट करते हुए लॉफ्ट किया है, लेकिन वहां पर है खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर पर और कोई गलती नहीं। बढ़िया कैच, विकेट गिरता हुआ शून्य पर। बरोबर ट्रॅपमध्ये अडकवलंय नागेश वाडेकरला. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो रविराजनं. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली अर्थातच मंगलमूर्ती 11 पुणेची. आणि सध्या या सामन्यात नागेश वाडेकर बाद होत असताना माघारी परत आहेत. आघाडीसाठी गणेश डिंगोरे मागच्या 2 मॅचमध्ये उपलब्ध नव्हते, पण आता स्क्वॉडमध्ये जॉईन झालेले आहेत. मॅन फ्रॉम गोठेगर नागेश वाडेकर बाद झालेत. बॅटिंगसाठी पाहिले तर मॅन फ्रॉम अंबरनाथ डावखुरे आताचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज दिनू कांबळे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. बहुत दूर से शॉट खेला था, पहले थोड़ा ऑफ स्टंप के बाहर निकले, फिर कदमों का हल्का सा इस्तेमाल, हल्का सा रूम भी बनाया उन्होंने अपने आप के लिए, लेकिन अवे फ्रॉम द बॉडी खेले थे। और पावर प्ले के दौरान जबकि 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर है, उसमें से एक को आप ढूंढ लेते हो तो कहीं ना कहीं आपने गलती ज़रूर की है। ऊंचाई ज़रूर थी स्ट्रोक में, लेकिन दूरी प्राप्त नहीं कर पाए नागेश वाडेकर। खाता भी नहीं खोल पाए। नए बल्लेबाज दीनू कांबळे, मैन फ्रॉम अंबरनाथ। अच्छा शॉट ज़रूर, लेकिन गैप में नहीं खेल पाए। बैट के बीचों बीच लेकर खेले थे, तो अभी भी पहले रन का इंतजार है भौमिक 11 गांधारी टीम को। और दिव्यवीर यहाँ पर हम देख रहे हैं कि बैटिंग ऑर्डर में काफ़ी चेंजेस किए गए हैं। पहिल्या 2 सामन्यांच्या तुलनेत आता या सामन्यात महत्त्वाच्या मोक्याच्या सामन्यात बॅटिंग ऑर्डरमध्ये बदलाव सध्या आपण बघत आहोत. कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साईडला पूल केलाय. हवं तसं गॅप शॉट सिलेक्शन नव्हतं. डीपमध्ये फिल्डर उपस्थित, जोपर्यंत थ्रो दिला जाईल मिळते येते एक सिंगल धाव आणि अखेर धावसंख्येची कोंडी आता चौथ्या चेंडूवरती फोडली आहे दिनू कांबळेनं. सिंगल धावेसोबत सध्या शुभारंभ होतोय टीम भौमिक 11 गांधारी क्रिकेट संघाचा. बड़ी ही दिलचस्प बात है, आज इन्हीं दो टीमों के बीच में पहला मुकाबला खेला गया था और उस मैच को भौमिक 11 गांधारी टीम ने जीता था, लेकिन दूसरे मैच में उनको हार मिली। मंगल मूर्ति पुणे टीम का जो सफ़र है वो थोड़ा उल्टा है। हार के साथ शुरुआत, फिर पिछले मैच में जीत दर्ज की। इस बार दिशा इन गेंद है वाइड। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन 1 विकेट के नुकसान पर। गणेश डिंगोरे बहुत ही प्रतिभाशाली बल्लेबाज है। ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की गेंद उसको स्क्वायर लेग की तरफ खेलने का प्रयास कर रहे थे। 360 डिग्री में वैसे खेलने के लिए जाने जाते हैं गणेश डिंगोरे, और खासतौर पर पावर प्ले में बहुत ही खतरनाक माने जाते हैं। गति में परिवर्तन, फुलर लेन पर रखा, वाइडिश मिड ऑफ पर फील्डर थोड़े से स्लिप हुए हैं वहाँ पर। 1 ही रन मिलेगा। खाता खुलता हुआ गणेश डिंगोरे का। शुरुआत थोड़ी निराशाजनक है, थोड़ी सी धीमी है भौमिक 11 गांधारी टीम की, क्योंकि शून्य पर पहला विकेट उन्होंने गंवा दिया है। नागेश वाडेकर आउट होने वाले बल्लेबाज। स्कोर इस समय 3 रन 1 विकेट के नुकसान पर। पिछला मैच काफ़ी रोमांचक देखने को मिला और इस मैच में भी वही उम्मीद दर्शक कर रहे हैं। लगभग रात के 12 बज गए हैं, लेकिन फिर भी दर्शकों की ज़बरदस्त भीड़ है यहाँ पर। आगे निकले थे, लेकिन गलत लाइन पर खेल बैठे। बेल्स तो गिरा दी वहाँ पर विकेट कीपर ने, लेकिन बल्लेबाज सुरक्षित अपने क्रीज में। लेकिन कोई रन नहीं इस गेंद पर, और इसके साथ ही रविराज का शानदार ओवर समाप्त होता हुआ। पहले ओवर की समाप्ति पर स्कोर केवल 3 रन 1 विकेट के नुकसान पर भौमिक 11 गांधारी। अजय सर, फ्रंटलाईन गोलंदाज रविराजनं पुन्हा एकदा मॅचमध्ये त्याची छाप सोडलेली आहे. वेग, नियंत्रण, सातत्यता, अचूकता, लयबद्धता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण बघत आहोत. आणि खास करून जी विविधता आहे, वेगामध्ये ज्या पद्धतीने तो कंट्रोल करतोय, चांगल्या लेंथवर तो बॉल टाकतोय, रायटी आणि लेफ्टी दोन्ही बॅटर्ससाठी बॉल चांगले फिरवतोय. आणि कुठेतरी त्याचा फायदा सध्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात गोलंदाजी करत असताना मंगलमूर्ती 11 पुणेला मिळाला आहे. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी, अवघ्या 3 धावा खर्च करत असताना एक महत्त्वाची विकेट
नागेश वाडेकरची कॅरी केलेली आहे रविराजनं. सेकंड पॉवर प्लेला आता सुरुवात. विसावा रेसॉर्ट कडून गोलंदाजीसाठी सूरज गायकवाड दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यात जरूर ओमिक 11 गांधारीनं परास्त केलं होतं मंगलमूर्ती 11 पुणेला, पण आता नॉकआउट मॅच आहे, वेगळं आव्हान आहे, वेगळा सामना आहे. आणि सध्या या सामन्यात पहिल्या षटकात मंगलमूर्ती 11 पुणे फ्रंट सीटवर आपण बघत आहोत. गणेश डिंगोरे अर्थातच शहापूरचा दोन्ही मॅन फ्रॉम गोठेकर सध्या सॅकर एंडला आणि त्याची सोबत देतोय दिनू कांबळे, ज्याचा धावांसाठी स्ट्रगल खास करून पहिल्या षटकात आपण पाहिले. 3 चेंडूत अवघी एकच धाव त्यानं धावफलकावर योगदानित केलेली आहे. सूरज आक्रमण पर बॉलिंग स्वीप की कोशिश, लेकिन बात बनी नहीं. तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर, फुलर लेन पर रफ्तार में बीट किया है पहली गेंद पर सूरज ने गणेश डिंगोरे को. दोनों पैरों के बीच में से निकली है गेंद. थोड़े से लेट हो गए अपने स्ट्रोक में. इम्प्रोवाइज शॉट्स खेलने का प्रयास ज़्यादा कर रहे हैं. हालांकि सीधे बल्ले से भी बहुत अच्छे शॉट्स खेलते हैं. स्लोवर डिलीवरी, हैमर्ड किया, गेंद हवा में, मिस टाइम. फील्डर गेंद के नीचे मिड ऑफ पर और कोई गलती नहीं. अच्छा कैच, विकेट एक और. गणेश डिंगोराला देखील चूक करण्यास भाग पडलं. बॅक ऑफ लेंथ, कमी गतीने टाकलेला बॉल, फसवा चेंडू होता. मिड ऑफला फिल्डर उपस्थित. रविराज यांचं चांगलं बॅकअप येत आहे आणि अखेर सूरजला पहिलं सुयश मिळत आहे, तर सांघिक दुसरी सफलता. फिल्डिंग करत असताना मंगलमूर्ती 11 पुणे क्रिकेट संघाला रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ओव्हर द विकेट आलं. फिंगर्ड मोड केलं होतं बॅक ऑफ लेंथ. थोडा लेग कटर टप्पा पडल्याबरोबर हरकत करत असताना बॉल बॅटच्या व्यवस्थित मिडल करू शकले नाही गणेश डिंगोरे. मिड ऑफला चांगलं बॅकअप, चांगला झेल, चांगलं जजमेंट, अंडर फ्लड लाईट अशा पद्धतीच्या कॅचेस पकडणं चॅलेंज असतं, मात्र क्षेत्ररक्षकानं ती हवी दिलेली आहे. फलंदाज बाद, दुसरा धक्का आता बसताय. बॅटिंगसाठी पाहिलं तर मॅन फ्रॉम भिनार, ज्यांना मागच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती, यंग टॅलेंट, उभरता सितारा प्रणव भोईर बॅटिंगसाठी दाखल होतोय. 20 रनों की अच्छी पारी खेली थी पिछले मैच में प्रणव भोईर ने. ग्रामीण क्रिकेट बिनार टीम के लिए खेलते हैं और सिटी क्रिकेट मैगी 11 के लिए खेलते हैं भिवंडी में. और अब ऑल इंडिया ओपन कॉम्पिटिशन्स में भी उनको मौके मिलने शुरू हो चुके हैं. प्रभावित किया पिछले मैच में. ये चुनौती काफ़ी अलग होने वाली है क्योंकि अंडर प्रेशर आए हैं बल्लेबाजी के लिए. 2 झटके जल्दी लगे हैं और आते ही शानदार स्ट्रोक, लेकिन क्या आप ढूंढ नहीं पाए. ज़बरदस्त फील्डिंग एक बार फिर से रविराज मिड ऑफ की दिशा में. हालांकि विकेट कीपर का मानना है कि यहाँ पर विकेट मिलना चाहिए था रनआउट के जरिए. बैट्समैन काफ़ी आगे निकले थे, लेकिन समय रहते ही अपने क्रीज में वापस लौटे हैं. और इससे पहले भी हमने दिनों को देखा था, उन्होंने एक अच्छा ऑफ ड्राइव खेला था, लेकिन वो भी सीधे फील्डर के पास ही गेंद चली गई थी. तो जो अच्छे टाइमिंग वाले शॉट्स है वो भी फील्डर के पास जा रहे हैं. 3 पर रुका हुआ स्कोर, 2 विकेटों के नुकसान पर. पहले बैटिंग करते हुए भौमिक 11 गांधारी इस मैच में. गति परिवर्तन ये बड़ा शस्त्र रहा है उनका. तेज सिंगल. रनों के लिए काफ़ी जूझना पड़ रहा है बल्लेबाजों को फिलहाल. पावर प्ले तो है, लेकिन अभी तक पावर देखने को नहीं मिल रही है बल्लेबाजी में. धावासाठी सध्या धावा आपण बघत आहोत मैदानावरती भूमिक 11 गांधारी टीमकडून. संकट सध्या वाढलेले आहेत. स्कोर अवघ्या 4 या आकड्यावर 2 फलंदाज बाद झालेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक, ज्यात आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी, किफायती कमी खर्चू आणि चांगली कामगिरी करत असताना आपण बघत आहोत सूरज गायकवाडला. फर्स्ट ओव्हरमध्ये रविराज गायकवाडनं इम्प्रेस केला आणि आता या षटकात सूरज देखील छाप सोडतायत. स्टिल टू गो. सॅकर एंडला तयार लेफ्ट बैटर दिनो. अभी भी पहले बाउंड्री का इंतजार है और शायद ये पहली बाउंड्री हो सकती है. जी हाँ, कड़क पुल शॉट डीप मिड विकेट के ऊपर से दीनू के बैट से 6 रन. जल्दी लेंथ को ताड़ते हुए दीनू कांबले, पटकी हुई गेंद थी, अच्छी पोजीशन में आए. और इन फ्रंट ऑफ स्क्वेयर जब आप पुल शॉट खेलते हो तो उसी से पता चलता है कि कितनी जल्दी आपने गेंद को देखा है, कितनी जल्दी लेंथ को पिक किया है. फुटवर जात असताना वेट ट्रान्सफर केला, वाट पाहिली या बॉलची आणि खऱ्या अर्थानं वाट लावली आहे ती दिनू कांबलेनं. षटकारासोबत सध्या आता धावफलक फ्लाय होत असताना डबल डिजिट 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावर. यावलेला समोर लॉफ्ट केला ऑन दी अप,
मिडॉन आतमध्ये त्याचा फायदा घेतलाय, पाठवलाय बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट इट अँड ग्रेट इट, जस्ट स्ट्रेट लाईक एरो डाऊन द ग्राउंड, स्वीट साउंड, सेकंड ब्लास्ट, सेकंड सिक्सर. पलटवार पलटवार शुरू हो चुका है. भौमिक 11 गांधारी टीम का पलटवार शुरू किया है दीनू कामले ने. ये थ्रू द लाइन खेला हुआ स्ट्रोक है, इतने आसान होते नहीं है ये शॉट्स, लेकिन गजब की टाइमिंग बॉलर के सिर के ऊपर से. और दर्शक देखिए बैठे हुए हैं, एक हाथ से कैच लपकने का प्रयास, काफ़ी एंजॉय करते हुए इस प्रतियोगिता को. धड़ाकेबाज ट्रॉफी 2026 और ये धड़ाकेबाज बैटिंग अब शुरू हो चुकी है. 2 ओवर की समाप्ति, रन संख्या 16, 2 विकेटों के नुकसान पर. अच्छा ओवर घट रहा था, लेकिन आखिर की 2 गेंदें कहीं ना कहीं वहां पर लेंथ में थोड़ा सा मात खा बैठे गेंदबाज. पीछे रखी उन्होंने गेंदें. और पिछला मैच भी जो आखिरी ओवर में मैच फंसा हुआ था मंगल मूर्ति 11 पुणे टीम के लिए, तेजस ने जिस तरह की वो बैटिंग की काबिल तारीफ, लेकिन गेंदबाज हमने देखा कि उन्होंने भी थोड़ा सा बैक ऑफ लेंथ रखा था गेंदों को, जबकि गेंद को टर्न कराने की कोशिश कर रहे थे, लेकिन वो लेंथ में गड़बड़ हो गई थी. हालांकि तेजस से हम क्रेडिट नहीं छीन सकते हैं, क्योंकि वो शॉट्स बहुत उम्दा खेले थे, एक लॉन्ग ऑन के ऊपर और एक लॉन्ग ऑफ के ऊपर उन्होंने छक्का जड़ा था और मैच फिनिश किया था. दिनू थांबले परंतु बरसले जरूर, गरजले जरूर. दुसऱ्या षटकात जनते बॅक टू बॅक 2 सिक्सर. स्कोर जर पाहिला तर तो 16. षटक तिसरं सुरू होते, सेकंड स्पेलमध्ये तयार होत आहेत रविराज. पहिला बॉल लाईन पाहावीला गेली, सिटीज गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. एक एक्स्ट्रा धाव, व्हाईट बॉलचा सिग्नल आणि अतिरिक्त धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावफल कव्हर. देखिए पहली 10 गेंदों में सिर्फ 4 रन स्कोरबोर्ड पर थे, लेकिन पिछली 2 गेंदों पर 13 रन आ चुके हैं. रविराज का पहला ओवर काफी कामयाब रहा था. लॉफ्ट किया है, हवा में गेंद, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी जज करते हुए, ओ हो कैच नहीं कर पाए हैं फील्डर. जजमेंट बहुत ही बढ़िया था, काफी कूल नजर आ रहे थे गेंद के नीचे, ऐसे लग ही नहीं रहा था कि गलती होगी, लेकिन जब नहीं लगता है तब हो जाता है, ऐसा क्रिकेट का खेल है. कैच ड्रॉप, जीवनदान मिलता हुआ प्रणव भोईर को. यापूर्वी अजय सर इनफिल्डमध्ये जबरदस्त कामगिरी आपण पाहिली होती. राहुल गुंजाल स्वतः कॅप्टन कीपर ऑफ साईड, ज्यांच्या वतीनं मिसफिल्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कॅच ड्रॉप, प्रणवला मिळतं जीवनदान, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 18. फुल टॉस ड्राईव्ह केला स्ट्रेट बॅटनं समोर, लॉंग ऑफ फील्डर उपस्थित झाले. चांगलं बॅकअप, एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर 19 ऑन बोर्ड, 19 धावा सध्या स्कोर बोर्डवर. सिंगल डबल्स भी काफ़ी महत्वपूर्ण है, खासतौर पर जब आप एक पार्टनरशिप बनाने का प्रयास कर रहे हो. ज़रूरी नहीं कि हर गेंद पर चौका छक्का ही आना चाहिए. चौके छक्के बीच बीच में आते रहेंगे, सिंगल डबल्स लेते रहेंगे तो अच्छा टोटल बन सकता है. इस बार देखा परखा और जाने दिया. ऑफ स्टंप के काफ़ी बाहर वाइड, दूसरी वाइड गेंद इस ओवर की. पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकात थोडा रिदम गमावलाय, थोडं कंट्रोल विस्कळीत झालंय गोलंदाज रविराजचं. ऑफटमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, गाईडलाईन मात्र भेटतायत. आणखीन एक एक्स्ट्रा धाव वाईडच्या स्वरूपात या षटकात अतिरिक्त मोफतची बिना मेहनतीची दुसरी धाव सध्या खर्च करतात रविराज. एक्स्ट्रा रन सोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 20-20ला विकेट 2 पडलेले आहेत. तिसरं षटक सुरू आहे, 4 चेंडू अजूनही बाकी. प्रणव भोईर आणि त्याच्यासोबत देतोय दिनू कांबळे. 4 खिलाड़ी सर्कल के अंदर, शॉर्ट फाइन लेग शॉट, थर्ड मैन, बैकवर्ड पॉइंट और एक्स्ट्रा कवर. और उसी एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को निकाला है इस दफ़ा. कम से कम 2 रन तो मिलेंगे यहाँ पर. फील्डर कोशिशरत है, अच्छा क्षेत्र रक्षण डीप में, और 2 रन कंप्लीट करते हुए बल्लेबाज प्रणव भोईर. स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन, 2 विकेटों के नुकसान पर. खराब शुरुआत ज़रूर रही है, लेकिन अब एक अच्छी पार्टनरशिप बनती हुई नजर आ रही है. प्रणव 4 पर पहुंचे हैं, 14 पर बैटिंग करते हुए दिनू कांबले. काफ़ी प्रतिभाशाली खिलाड़ी है प्रणव, और इस सीजन में अच्छे फॉर्म में नजर आए हैं, खासतौर पर भिवंडी के सिटी क्रिकेट में. फुल टॉस, तगड़ा प्रहार, हवाई फायर, और गेंद जा रही है मैदान के बाहर. लॉन्ग ऑन के ऊपर से दनदनाता हुआ सिक्सर. एक तरह से तोहफा मिला था दीपवीर ये बल्लेबाज को, दोनों हाथों से कबूल करते हुए बैटर प्रणव भोईर. फुल टॉस, फुल टोल वसूल करतात बरोबर. बॅटच्या परफेक्ट मिडलवर स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. षटकारासोबत सध्या स्कोर फ्लाय होतोय. टीमची धावसंख्या आपण बघत आहोत सध्याच्या घडीला 28 धावा. प्रणव भोईर यंग टॅलेंट आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे टॅलेंट आहे,
आणि टॅलेंटला वाव देणारी स्पर्धा, टॅलेंटला आणि तुमच्या प्रतिभेला प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा अर्थातच धडाकेबाद चषक वडवली. इथे खेळायचंय, हे मैदान गाजवायचं आहे, कारण अखंड भारतभरातील तारे सितारे आज श्यामशेठ झुंजारराव क्रीडा नगरीत दाखल झालेले आहेत. व्यावसायिक स्तरावरचं क्रिकेट तुम्ही खेळतायत आणि ती व्यावसायिकता देखील जपणं तितकंच गरजेचं आहे. हे चांगलं स्टाऊक आहे. टॅलेंट ऑफ विनर प्रणव भोईरला सिक्सर षटकारानं धावसंख्या 28, स्टील 2 टू गो. अजय सर, पहिल्या स्पेलच्या तुलनेत आता या षटकात तगडे खर्चिक राहिलेत, मागणे राहिलेत. रविराज, मोमेंटम कहीं ना कहीं थोड़ा सा चेंज हो गया है, बल्लेबाजों के पास अब मोमेंटम नजर आ रहा है। और एक और शानदार शॉट, खरारा ऑफ ड्राइव, फील्डर को मशक्कत करनी पड़ेगी, पहुंचे थे लेकिन नहीं रोक पाए और गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। वाटिश लॉंगॉफला स्लॉपी वर्क रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. जुसे हाफ फॉली ड्राईव्ह करतायत. इनफिल्डला बीट करत असताना बॉल मागे आला, गॅप मोठा होता. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानेशी लॉंगॉफच्या फिल्डरच्या दोन्ही पायांमधून बॉल फरार होतोय. चौकारासोबत सध्या धावसंख्या 4 मार्गस्थ झाले. पुढे 32 धावा. आता कुठेतरी एक्सप्रेस वेवर ट्रॅक आलाय भूमिक 11 गांधारीच्या धावफलकाचा. वेगानं धावा येत आहेत अजय सर. जी हाँ, दोनों तरफ से अब आक्रमण हो रहा है। 16 रन इस ओवर से आ चुके हैं। रविराज एक बार फिर से राइट अमोर द विकेट, लो फुल टॉस, उछाल दिया इस बार। डीप मिड विकेट के खिलाड़ी देखते रह जाएंगे। एक और मैक्सिमम, प्रणव भोईर ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स। प्रणव भोईरचा आणखीन एक ब्लास्ट, लो फुल टॉस बॉल शफल झाले ऑफ टॉमच्या बाहेर. सफल फटका. काव फेसला फिल्डर मात्र त्यांच्या आवाका बाहेर, त्यांच्या मस्तकावरती दस्तक देत निघाला बॉल. आणखीन एक ब्लास्ट सिक्सर षटकाची झाले सांगता. 3 ओव्हरच्या अंती धावसंख्या 12.67 धाब्याच्या धावगतीने 38. 38 धावा. पाण्याची मागणी झालेली आहे. ड्रिंक्स टॉले मैदानात. संधी देऊयात डीजे हॉस्टरला. येस, थँक्यू डीजे. स्वर्गीय भरत शिंगोळे स्मृती धडाकेबाज चषक वडवली 2026 बिग बॅश धमाका. शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 अर्थात स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि रात्रीचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेमीफायनल नंबर 1 आदर्श 11 धानिवली विपक्ष जय बजरंग खाटेगर मुरबाड विभागाची ही सेमीफायनल असणार आहे. त्यानंतर दुसरी सेमीफायनल देखील मुरबाड विभागातून आपल्याला पाहायला मिळेल. प्रावी वारियर्स भालूक विपक्ष मित 11 जामघर. बघा, 5 वाजता पहिल्या 2 संघांसाठी टायमिंग आहे, परंतु आपण 4:30 वाजताच रिपोर्ट करायचं आहे. जी वेळ दिलेली आहे त्याच्याबरोबर अर्धा तास अगोदर संघांनी मैदान गाठायचं आहे. ओपन ग्रामीणची देखील सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि फायनल मॅचेस देखील असतील शनिवारी. ग्रामीण धमाका बिग बॅश 2026 क्वालिफायर्स येत आहेत. 21 तारखेपासून सुरुवात होते. परवापासून शिवचिरोबा कोणगाव आणि गोठिवली 11 यांच्या दरम्यान पहिली मॅच सकाळी 9 वाजता असणार आहे कोणगावच्या क्रीडांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर. त्यानंतर खारबाव विरुद्ध बोरशेती आणखी एक मोठा सामना असेल. तदनंतर चौथा हिरवा माणकोली आणि जयहरी रांदोले यांच्या दरम्यान मॅच. चोळेगाव विपक्ष पोगाव. एकापेक्षा एक सरस संघ ह्या क्वालिफायर्समध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. 4 संघ जे क्वालिफाय करतील ते मुख्य स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. वळूयात आपल्या या मॅचकडे. 38 धावा फलकावर आहेत. 2 गडी बाद झालेत. चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी भौमिक 11 गांधारी संघ. नवीन षटकाला सुरुवात करतोय हसनेन. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला तडकावण्याचा प्रयत्न होता. थोडंसं अपील होतंय. बॅटच्या अगदी जवळून बॉल निघून गेलेला आहे. शॉट बिहाइंडसाठी अपील गोलंदाज तिथे करताना दिसतोय. पण योग्य निर्णय आपल्याला पंचांचा पाहायला मिळाला आहे. पंचगिरी फारच छान राहिली आहे, पण चांगल्या बॉलनं सुरुवात केली हसनेनं. मागच्या मॅचमध्ये देखील भरपूर इम्प्रेस केलं होतं. शेवटची 2 षटकं फार चांगली गोलंदाजी राहिली होती आणि त्यामुळे देखील तो सामना मंगलमूर्ती 11 पुणे संघानं जिंकला होता. कारण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 46 गेल्यानंतर शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 13 धावा गोलंदाजांनी खर्च केल्या होत्या. थोडासा दूर टाकलाय स्लोवर बॉल इनसाइड एज. क्विक सिंगल डायरेक्ट हिट लागला असता तर काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं आणि आता ओव्हरथ्रोचा देखील फायदा घेत आहेत फलंदाज. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 बाद 40.
दिनू कांबळे आणि त्याचबरोबर प्रणव भोईर या दोन्ही बॅटरनं अजय सर तिसरा विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्डअप केलेली आहे. पण आता गेअर शिफ्ट करण्याची गरज आहे. मागच्या षटकात जबरदस्त धावा आल्या. रविराज गायकवाडनं फर्स्ट फेलमध्ये इम्प्रेशन केलं होतं. मात्र त्याच्या विरोधात तिसऱ्या षटकात 22 धावा स्कोर झालेल्या आहेत. प्रणव भोईरची फलंदाजी तर भलतीच भरली आहे, पण दिनूनं देखील 200च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं आतापर्यंत वैयक्तिक 8 चेंडूत 16 धावेचं योगदान दिलेलं आहे, जो सध्या पाहायला मिळतो स्ट्रायकर एंडला. टीमची धावासंख्या 40, गोलंदाज तयार होत आहेत. हसनैन 37 धावांची पार्टनरशिप झाली आहे दोघांच्या दरम्यान आणि चांगल्या वेगानं त्यांनी धावा जोडलेल्या आहेत. खोऱ्यानं धावा जमा करतायत. पुढे सरसावून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. या वेळेला देखील बीट केलंय बॅटरला. विकेट किपरकडून थोडीशी चूक घडली आहे. हा बॉल डॉट यायला हवा होता, परंतु विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. अप्रतिम गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल हसनेंचं. मागच्या मॅचप्रमाणेच या मॅचमध्ये देखील चांगले व्हेरिएशन्स तो दाखवतोय. बघितलं होतं बॅटर पुढे सरसावलाय, त्यामुळे थोडीशी चेंडूची लेंथ कमी केली, खेचली आणि बीट केलं दिनूला. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 41, 2 गड्यांच्या मोबदल्यात. नॉकआउट मॅच आहे. भौमिक 11 गांधारी विपक्ष मंगलमूर्ती 11 पुणे. पुणे संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत आहे या मॅचमध्ये. आज खरं तर मागचे 3 सामने मला वाटतं सर्वच सामने चेस करणारे संघ जिंकलेले आहेत. यस, 4चे 4 सामने. शॉर्ट बॉल पुल केलाय, फटका छान आणि फलंदाजाला मिळेल 6 धावांचा मान. षटकार. कडक हिट. बॅकफुटवर आले, पोझिशन बनवली आहे, पूल करतायत, पूल अँड पॉवरफुल. विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे युजिट सिक्सर. चांगल्या फ्लो मध्ये अजय सर ज्या पद्धतीनं बॅटिंग आता प्रणव भोईर या डावामध्ये करतोय, एका पाठोपाठ एक स्तुतिमय प्रशंसनीय फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. भिनारचा हा मिनार आहे. प्रणव भोईर क्रीजमध्ये थोडासा डीप देखील गेला होता आणि त्यामुळे त्याला थोडं एक्स्ट्रा मार्जिन मिळालं त्या बॉलला पुल करण्यासाठी. थोडा अधिकचा वेळ मिळाला होता. फार आखूड टप्प्याचा बॉल नव्हता खरं तर, थोडासा फ्रॅक्शन शॉट होता. फटका बनवलाय प्रणव भोईरनं आणि अगदी सुसाट आता तो सुटलेला आहे. 8 बॉल्समध्ये 26 वर खेळतोय. 9 बॉल्समध्ये 16 धावांचं योगदान दिनूनं दिलंय. या षटकामध्ये दिनूनं जरूर थोडंसं स्ट्रगल केलंय, परंतु हसनेंच्या विरोधात एक मोठा षटकार प्रणवच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या वेगानं वाढते, 47. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागच्या मॅचमध्ये 60 धावा चेस करत असताना मंगलमूर्ती पुणे संघानं बाजी मारली आहे. त्यामुळे या टीमकडे देखील चांगली बॅटिंग आहे आणि ते लक्षात घेऊनच दिनू कांबळे आणि प्रणव भोईर फलंदाजी करतायत. हसनेन पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय, हेलिकॉप्टर उडवलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफचा फिल्डर धावतोय. बॉल थोडासा त्याच्या आवाक्याबाहेर बाउन्सवर कलेक्ट करेल तोपर्यंत अगदी आरामात 2 धावा कंप्लीट केल्यात. जबरदस्त बॅटिंग. जसा बॉल येईल तसा फटका मी खेळू शकतो. चेंडूच्या मेरिटवर फटके खेळण्याची कुवत आहे हे दाखवून देत असताना प्रणव भोईर इम्प्रेस करतोय. धावसंख्या 49. क्रिकेटचा सी फॉर क्लास दर्जा आणि गुणवत्ता सध्या आपण बघत आहोत फलंदाज प्रणव भोईरकडे. ज्या पद्धतीनं हँड आय कोऑर्डिनेशन, बॉडी वेट ट्रान्सफर करतोय. आय साईड त्याची स्ट्रॉंग आहे. आणखीन एक 2 धावा आणि त्या डबल सहित धावसंख्या 49. त्यावेळेला खोलात होता बॉल, समोर सेट बॅटनं ड्राईव्ह केलाय. लॉंग बॉलला फिल्डर उपस्थित झाले. चांगला थ्रो, नॉस्ट्राकर एंडला सेकंडचा कॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो तर जरूर झालाय, पण आता दुसरी धाव देखील मिळताना दिसेल आणि या 2 धावेसहित सध्या ओव्हर नंबर 4चा गेल कंप्लीट. धावसंख्या 12.75 धाब्याच्या धावगतीनं 2 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा धाव फलकावर. खऱ्या अर्थानं जो पहिला माइलस्टोन आहे 5 षटकांच्या सामन्यांमध्ये प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, तो तर गाठलेला आहे. 50चा आकडा त्यांनी पार केलेला आहे. अजूनही 6 बॉल्स बाकी आहेत. या 6 बॉल्सवर देखील अधिकाधिक धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. 65 ते 70 पर्यंतची धावसंख्या कदाचित पाहायला मिळू शकते, पण बघायचं शेवटचं षटक कशा प्रकारे टाकलं जातं. हसनेंनं सुरुवात चांगली केली होती, परंतु शेवटच्या 3 बॉल्सवर 10 धावा त्याने खर्च केल्या. 12 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये हसनेंनं. 19 चेंडूंमध्ये 46 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या गड्यासाठी पहिले 2 धक्के फार लवकर लागले होते. नागेश वाडेकर शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर गणेश डिंगोरे तो देखील सलामीला आला होता. त्याला देखील विशेष काही करता आलं नव्हतं. फक्त एकच धाव त्याने बनवली होती, परंतु त्यानंतर या दोघांनी डाव सावरलाय. असलांचा पहिला बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह इनफिल्डच्या वरून काढत असताना बॉल चालला वॅडिश लॉंग ऑफला. फिल्डर पोहोचेल सर्कलमधून तोपर्यंत 2 धावा घेण्याची मुभा आहे फलंदाज दिनूकडे.
मध्ये खूप चांगले फटके सातत्याने दिनू खेळत आलेला आहे. त्याचा तो स्ट्रॉंग झोन देखील मानला जातो, परंतु तेवढाच तो स्क्वेअर ऑफ द विकेट देखील चांगला खेळत आलेला आहे. प्रचंड अनुभव आहे दिनू कांबळेकडे. दिनू देखील चांगली सोबत देत आहेत. एकीकडे पाहिले तर प्रणव 300च्या बॅटिंग स्ट्राईकने 10 चेंडूत 30 धावा, तर दिनू कांबळे 10 चेंडूत 18 धावेचं योगदान, 180चा बॅटिंग स्ट्राईक रेट. पहिल्या बॉलवर डबल, 2 धावेसहित धावा संख्या 53, 53. यावरील अक्रॉस द बॅट खेचलाय बॉल, मिस सॅम स्ट्रोक बॉल विथ फिल्डर डाऊन दी बॉल. चांगलं जजमेंट, वेल जज अँड इक्वलिटी. फलंदाज बाद, दिनू कांबळे माघारी परत आहेत. अखेरी सजेशर धावांसाठी जो संघर्ष सुरू होता दिनू कांबळेचा, तो आता संपुष्टात आलाय, अखेरीस आलाय. फलंदाज बाद, बऱ्याच कालावधीनंतर मात्र ब्रेक तो मिळून दिलाय मंगलमूर्ती 11 पुणेला. गोलंदाज असलाननं काढली विकेट. मागच्या मॅचमध्ये देखील असलाननं फार प्रभावी मारा केला होता. 4च धावा खर्च केल्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि विकेट प्राप्त केली होती. दिनू जरूर बाद झालाय, परंतु एक महत्त्वाची इनिंग्स त्याने खेळली आहे. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली तिसऱ्या गड्यासाठी. 11 बॉल्समध्ये 18 धावांचं योगदान दिल्यानंतर दिनू कांबळे माघारी परततोय आणि अशा प्रकारे तो बाद झाला. दूरवरचा बॉल होता, आतमध्ये येणारा स्पिन होऊन त्याला ऑन साईडला मिड विकेटच्या वरून खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा समोर गेला वायडिश लॉंगॉनला. टायमिंग थोडंसं चुकलं होतं आणि चांगला झेल डीपमध्ये पाहायला मिळाला. असलानच्या खात्यात विकेट. नवीन बॅटर आकाश चिंधारिया आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. उंची जास्त राहिली फटक्यामध्ये, टायमिंग जे पाहिजे होतं ते जुळवता आलं नाही दिनू कांबळेला. रविराजनं चांगला झेल स्वीकारला. फिरवलाय हा बॉल. या गोलंदाजाच्या बोटांमध्ये जादू आहे आणि ॲक्युरसी देखील पाहायला मिळते. योग्य टप्प्यावर बॉल टाकून बरोबर फलंदाजाचं फुटवर्क पाहून गोलंदाजी केली जाते. सुपर पीस ऑफ बॉलिंग. रायटी बॅटरसाठी चांगला ऑब्रेक, टप्पा पडल्याबरोबर हरकत करत असताना यष्टी रक्षकाच्या दादा फुल टॉस. आता समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, तो फसला. बॉल बरोबर लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बसला. दिनू बाद झाले. आता आल्या पावली माघारी परत आहेत आकाश. नाही करू शकले कामगिरी जकास. फलंदाज बाद, 4था धक्का. 53ला 4. ही दुसरी विकेट आपल्या खात्यात टाकत असताना गोलंदाज असलान. आकाशला खातं देखील उघडता आलेलं नाहीये. लो फुलटॉस होता परंतु थोडासा लो फुलटॉस होता आणि तेच कारण राहिलंय की लॉंग ऑनला क्लिअर करता आलेलं नाहीये. ताकद झोकली होती या फटक्यामध्ये, पण प्रॉपर एलिव्हेशन खरं तर मिळालं नाही त्या फटक्यामध्ये. पाहू शकाल बॅटच्या थोडासा खालच्या भागाला लागला होता. लॉंग ऑनला क्लिअर करता आलेलं नाहीये. अलगद झेल टिपलाय. फिल्डरचं कौतुक करावं लागेल. सूरज होता बॉल खाली. सूरज गायकवाड. आकाशकडून भरपूर अपेक्षा होत्या की आकाशामध्ये तो फटके मारणारच आहे. आकाशामध्ये मारला देखील, परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारेल अशी अपेक्षा होती. तसं झालेलं नाहीये. शेवटचे 2 बॉल्स बाकी. या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केलेत असलानने. नवीन बॅटर योगेश भालेकर, भिवंडीचा आणखी एक उगवता तारा मैदानामध्ये. मागचे 2 हंगाम चांगलेच राहिलेत योगेश भालेकर करिता. यंगस्टर आहे परंतु अनुभव देखील आहे त्याच्याकडे. लेफ्टी टू लेफ्टी स्लॉग इट. बॉल हवेत आहे आणि हा देखील जबरदस्त कॅच. व्हॉट अ कॅच. 1 मोर विकेट गोज डाऊन. वेगाने येणाऱ्या वाऱ्याच्या झोकांना पत्त्याचा बंगल्याचा डाव जसा कोसलावा सध्या अजय घरत सर, तसा फलंदाजीचा क्रम कोसळताना आपण बघत आहोत. राहुल गुंजाल स्वतः संघ कर्णधार होते. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळत आहेत. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग करू शकले नाही योगेश भालेकर. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, तो मात्र फसलाय. चांगलं जजमेंट डीपमध्ये मिडविकेट रिजनकडे राहुल गुंजालचं. चांगला झेल संपादित होतं आणि या षटकात असलान अजय घरत सर जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 5 बॉल आतापर्यंत टाकलेत. 2 धावा देत असताना महत्वाचे 3 फलंदाज माघारी धाडलेले आहेत. बघा बॅटच्या थोडासा आतमध्ये बॉल लागला. हा बरोबर अगदी स्लॉटमध्ये आलाच होता, परंतु बॅटच्या आतमध्ये लागला आणि त्यामुळेच फटक्यामध्ये उंची नव्हती. फ्लॅट गेला फटका, परंतु राहुलचं कौतुक करावं लागेल. काय झेल त्याने टिपलाय. अवघड झेल होता, परंतु लवकर पोहोचला बॉलवर आणि थोडासा लो कॅच त्याने टिपलाय. 3 गडी बाद केलेत आतापर्यंत या षटकामध्ये. असलानची लाजवाब गोलंदाजी. अक्षरशः आता फलंदाजीला त्याने खिंडार पाडलंय या शेवटच्या षटकामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. नवीन बॅटर महेंद्र माघे. जबरदस्त फिनिशरचा त्याचा रेप्युटेशन आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये.
आणि आता शेवटचा बॉल त्याला फिनिशिंग टच द्यावा लागणार आहे. षटकार येईल का? की आणखी एखादी विकेट? धावसंख्या 5 बाद 53. शेवटचा बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. क्विकर बॉल शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा इशारा वाईड. क्विक सिंगल देखील चोरली आहे फलंदाजांनी. विकेट कडून थोडीशी चूक घडली होती. त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा बोनस रूपानं मिळतायत. धावसंख्या 55. 5 गडी बाद. कशा काय होणार, परंतु धावा येणं गरजेचं आहे. राऊंड विकेटनं अँगल बनवण्याचा प्रयत्न, मिसेस बाल लिटल मार्जिन. अगदी डाव्या स्टिकला थोड्या मार्जिन मिस करत असताना बॉल. एक्स्ट्रा 2 धावा बहाल करतात गोलंदाज असला. एक्स्ट्रा 2 धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 55. 55 धावा. यावेळेला उडवलाय बॉल ऑन साईडला. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे तेथे. आणखी एक विकेट. चौथा धक्का दिलाय शेवटच्या ओव्हरमध्ये असलान. काय लाजवाब गोलंदाजी केली आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल असलांचं. अफलातून षटक आणि याचबरोबर डावाची सांगता. एकूण धावसंख्या 55 आणि आता मंगलमूर्ती 11 पुणे टीम समोर टार्गेट असेल 56 धावांचं. शेवटच्या बॉलवर देखील विकेट येताना पाहायला मिळते. प्रणव भोईर इन्फॉर्म बॅटर ऑटोमॅटचा अत्यंत चांगला वापर करताना दिसले. हेलिकॉप्टरचा प्रयत्न, मात्र तो क्रॅश होतोय. चांगला झेल त्या ठिकाणी संपादित होत असताना या षटकात 4 धक्के दिले. धावा एकंदरीत खर्च करण्यात आलेल्या त्या गोलंदाज असलांकडून अवघ्या 4 आणि त्याच कारणास्तव 60च्या आत रोखण्यात आलेलं आहे. पाहायचं आता दुसऱ्या डावात 56. 56चा पाठलाग मात्र विजयासाठी करावा लागेल, किंबहुना स्पर्धेतलं आव्हान कायम करण्यासाठी, सेमीफायनलचं तिकीट काबीज करण्यासाठी 56 56 धावेचं टार्गेट चेस डाऊन करावं लागेल टीम मंगलमूर्ती 11 पुणेला. स्टे ट्यून विथ अस. दुसरा डाव काही क्षणार्धात सुरुवात. बॅटिंग समनी सध्या आपल्या स्क्रीनवर. आघाडीसाठी गणेश डिंगोरे, नागेश वाडेकर, सबसेल अपेशी. दिनू कांबलेने चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली. प्रणव भोईरच्या सोबतीनं 11 चेंडूत 18 धावेचं योगदान दिलं. प्रणव भोईर अंतिम चेंडूपर्यंत लढले, चांगला संघर्ष केला. 11 चेंडूत 30 धावेचं योगदान. आका चिंदऱ्याला खातं खुलं करता आलं नाही. खातं खुलं करता आलं नाही योगेश बालेकरला. महेंद्र मागे मात्र नॉट आऊट राहिले. पहिल्या डावाच्या अंती अतिरिक्त 6 धावे सहित 11.00 धाब्याच्या धावगतीनं 5 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा बनवल्या भूमिक 11 गांधारीनं. और गेंदबाजी की यदि हम बात करें तो रविराज ने शुरुआत की थी 2 ओवर में 25 रन देकर 1 विकेट. थोड़े से खर्चीले साबित हुए. सूरज आए थे दूसरे गेंदबाज के तौर पर. 1 ओवर 13 रन 1 विकेट उनके खाते में. हसनेल जरूर अच्छी गेंदबाजी की लेकिन थोड़े से महंगे साबित हुए. आखिरकार 12 रन खर्च किए, कोई विकेट नहीं, लेकिन सबसे सफल गेंदबाज पिक ऑफ द बॉलर्स असलान. 1 ओवर 4 रन देकर 4 विकेट्स और फील्डर्स का बहुत अच्छा साथ उनको मिला. 4 बैटर जो आखिरी ओवर में आउट हुए थे सभी कैच के रूप में डीप में आउट हुए थे. 0 पर पहला विकेट, 3 पर दूसरा विकेट, उसके बाद एक बड़ी पार्टनरशिप बनी थी. तो अब यह है समीकरण. 30 गेंदों में 56 रन बनाने पड़ेंगे सेमीफाइनल में पहुंचने के लिए मंगलमूर्ति 11 पुणे टीम को. बस कुछ ही देर में रनचेज की शुरुआत होने वाली है और जैसे ही खेल की शुरुआत होगी माइक्रोफोन पर आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए तैयार हो जाएंगे हमारे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टे सर.
नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. धडाकेबाज चषक वडवली ग्रामस्थांच्या वतीने आयोजित असणारी ही धडाकेबाज चषक 51वं पर्व आणि 51व्या पर्वाचा हा व्यावसायिक गटाचा दिवस. त्याचबरोबरने सेमीफायनलच्या मॅचेस शनिवारी ज्या होणार आहेत त्या कशा असणार आहेत. ग्रामीण गटाच्या पहिली सेमी असणार आहे आदर्श 11 धानिवली विरुद्ध JB11 जय बजरंग काटेगर. दुसरी सेमी असेल प्रावी वॉरियर्स बालूक त्यांच्या विरोधात मीत 11 जामगर. तर ग्रामीण ओपन गटातून पहिली मॅच असणार आहे मीनाक्षी 11 जय बजरंग कारिवली त्यांच्या विरोधात आर्या 11 बादवड बी. सेमीफायनलची दुसरी मॅच असणार आहे त्या गटातील आशिष रत्नाकर तात्या ग्रुप बोरशेती आणि त्यांच्या विरोधात असेल जय हनुमान पोगाव. या मॅचेस गेल्या वर्षी पोगाव चॅम्पियन झाली होती. याही वर्षी पोगाव सेमीफायनलला दाखल झाली आहे आणि भालूक सुद्धा चॅम्पियन झाली होती गेल्या वर्षी. तोही संघ इकडे पाहायला मिळतोय. मजा येणार आहे. परंतु उद्याही क्रिकेट, आजही क्रिकेट आणि परवाही क्रिकेट, 3 दिवस धडाकेबाज आणि वडवली आणि मुरबाड तालुक्याचं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. हो, पहिलाच बॉल फुलटॉस होता, त्याचा अंदाज नाही आलाय. डॉट बॉल. गणेश हाडवळे स्वतः बॅटिंगसाठी. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 5 ओव्हरच्या या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली आहे. विराज गायकवाडचं पहिलं षटक 3 धावांचं. तिसरं षटक मात्र त्यांचं महागडं राहिलं होतं. परंतु शेवटी पुन्हा अरसलानने चांगली कामगिरी केली. गणेश गायकवाड यावेळेला चांगला फटका खेळलाय. समोर मिड ऑफच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता खरा तिकडे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 धावा तिकडे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2ने पुढे गेलेली आहे. 29 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 56 करायचे एकंदरीत 5 ओव्हरच्या या मॅचमध्ये. गणेश आडवळे बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. युवा उद्योजक आहेत आणि सलामीला बॅटिंगला आलेत. कौशल वेगात टाकलाय बॉल. यष्टीरक्षकांकडे जाईल. आणखीन एक चांगला बॉल. ही तर खासियत आहे या गोलंदाजाची. उंच पुरे आहेत, अचूक टप्प्यावर बॉलिंग करतात, बॉलला बाउन्स देखील देतात. आणखीन एक डॉट बॉल. गणेश आडवळे 56चा पाठलाग 5 षटकांच्या या मॅच मध्ये. रिव्हर्स. वा, गणेश आडवळे यांच्या बॅट मधून एक जबरदस्त स्ट्रोक आलाय. 4-4-4 चौकार. रिव्हर्सचा फटका. वेगवेगळे फटके मात्र त्यांच्याकडे देखील आहेत. हो हो, आता अपरकट करायला गेले, नाही शक्य झालंय. मागील बॉलवर रिव्हर्सचा चौकार मारला खरा, परंतु या बॉलवर गती कमी होती, उसळी थोडीशी जास्त होती. 6 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 50ची आवश्यकता आहे. काय टर्न झालाय बॉल, अंदाजच नाही आला. कमी गतीचा आतमध्ये येणारा अगदी जबरदस्त टर्न होतोय. गणेश आडवळे. कौशल पाटील. चर्चा आहे या बॉलरची सुद्धा. उंच पुरे असणारे हे गोलंदाज आहेत. वैविध्यता आहे त्यांच्याकडे. परंतु आजच्या रात्रीत मंगलमूर्ती पुणे टीमने सुद्धा खुश केलंय सगळ्यांना, ज्या पद्धतीचा त्यांनी परफॉर्मन्स केलाय. हाही बॉल मात्र यष्ट उद्ध्वस्त केल्या जात आहेत. विकेट आली आहे आणि पहिला धक्का बसलाय. अजूनही पाहिजे 4 ओव्हरला 50. वाह, चांगली गोलंदाजी. सूरज गायकवाड मागील मॅचचे हिरो तर हे सुद्धा होते. 4 ओव्हरमध्ये अजूनही 50 करायच्या आहेत. काही होऊ शकतं.
मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर राहुल गुंजाळ आहेत, सूरज गायकवाड आता दाखल होत आहेत. बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे, परंतु समोर देखील तेवढेच चांगले गोलंदाज आहेत. कौशलने टाकलं पहिलं षटक, जे एक चौकार येऊन सुद्धा 6 धावांचं टाकलं. 4 ओव्हरमध्ये अजूनही 50 करायचे आणि बॉलिंगसाठी पाहूयात प्रसन्न पाटील यांना मात्र आमंत्रित करण्यात येत आहे. किरण येतात, यस. पाहूया किरण पाटील कशा पद्धतीने, यस. त्यानंतर खेळताना पाहिलं मिथिल प्रसन्न, राहुल गुंजाळ. धडाकेबाद चषक उद्या सुद्धा रथी महारथी इकडे खेळायला येतील. मजा येईल. आज आनंद घेतोय या धडाकेबाद चषकाच्या खुल्या गटातील क्रिकेटचा प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर आताही मॅचचा आनंद घेत आहेत आणि उद्याही आवर्जून या. आल्या आल्या पहिलाच बॉल, जशी स्ट्राईक मिळाली ना राहुल गुंजाळ यांना, काय स्ट्रोक खेळलाय, सिक्सर. का चर्चा आहे राहुल गुंजाळ यांच्या नावाची, त्यांचा परफॉर्मन्स आहे. एक नीडर बॅटिंग करतात राहुल गुंजाळ. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 59 धावांची एक लाजबाब खेळी सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखीच होती आणि प्रेक्षकांनी मात्र एका हातात कॅच पकडण्याचा प्रयत्न केलाय. घेतली आहे, त्यांचंही कौतुक. ऑप्शनच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल. त्या षटकाराने थोडासा दबाव वाढवलाय. 13वर ही धावसंख्या गेलेली आहे. याही वेळा स्ट्रोक खेळलाय फाईन लेगच्या दिशेने, राहुलच्या बॅट मधून निघालाय हा बॉल आणि चाललाय सीमारेच्या दिशेने, परंतु प्रयत्न लाजबाब लाजबाब. काय फिल्डिंग केली आहे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट आणि तिसरीचाही प्रयत्न केलाय. 3 रन कंप्लीट केले गेले आहेत. राहुल गुंजाळ, सूरज गायकवाड दोन्ही फलंदाज या टीमसाठी की फॅक्टर राहिले. तेजस बोंद्रे हे देखील नाव या संघासाठी जबरदस्त कामगिरी करणारं राहिलं आहे. आजचा दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर व्यावसायिक गटाचा पहिला दिवस आहे. कशा पद्धतीने चेंडू अडवलाय. प्रणव भोईर होते, प्रणवची बॅटिंग चर्चेत राहिली. 30 रन त्यांनी केले आणि फिल्डिंग सुद्धा. यावेळेला फुल टॉस गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय. कव्हर्सला निघालाय बॉल. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल, परंतु तिकडे काय झालंय. ओहो, चुकी तर झाली होती इकडे. योग्य वेळेत वेळेत मात्र पाठीमागे येताना पाहिला मिळाले आणि तिसऱ्या पंतांची मागणी इकडे करण्यात आलेली आहे.
नॉट आउट. अगदी चुरशीची मॅच ही सुद्धा पाहायला मिळणार आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. धावसंख्या झाली एकंदरीत 17 धावा धावफलकावर आहेत. पाहूया काय होईल इकडे. पुन्हा एकदा बॅटिंगसाठी राहुल यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत किरण पाटील. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पॉईंटच्या दिशेने खेळलाय. तिकडे फिल्डर जात आहेत. काय फिल्डिंग केली आहे हो योगेश बालेकर. यस योगेश तिकडे होते. त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. बॅटिंगसाठी सूरज गायकवाड. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर आहे तिकडे आणि काय जबरदस्त. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेमध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर फुलटॉस होता. समोर खेळण्याचा प्रयत्न तिकडे होते कौशल. त्यांनी पकडला बॉल, केला थ्रो आणि खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केला हा थ्रो. रनआउटच्या स्वरूपात सूरज माघारी परततील. ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी 2 दुसरी चालू आहे. स्कोर बऱ्यापैकी आहे अजूनही, कारण 56चा पाठलाग करायचा आहे मॅचला जिंकण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस दाखल होतील. तेजस बोंद्रे नागपूर. सेमीफायनलच्या या मॅचेस वर्गीय भरत शिंगोळे स्मृती धडाकेबाद चषक आपण पाहतोय. बिग बॅश धमाका आणि या स्पर्धेचा शनिवारच्या दिवशी ज्या मॅचेस असणार आहेत पहा, योग्य वेळेतच होणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. ओहो टर्न केलाय बॉल. चांगला टर्न पाहायला मिळाला. अंदाज नाही आला या बॉलचा. तेजस मैदानात दाखल झालेत. राहुल धावावर खेळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 18 धावा धावफलकावर आहेत. 56चा करायचा आहे पाठलाग. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 38 पाहिजेत. 3 ओव्हरमध्ये 38 पाहिजेत. 18 बॉल 38. मॅच ऑन आहे. 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता. आणखीन एक चुरशीची मॅच पाहायला मिळते. प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा, दर्जेदार क्रिकेटचा. इकडल्या प्रेक्षकांमध्ये या स्पर्धेची एक वेगळीच उत्कंठा असते. उद्या व्यावसायिक गट आहे आणि त्याच्यासाठी AP सामर्थ्य मालेगाव, त्याच्या विरोधात जर पाहिलं तर MUCC. दुसऱ्या मॅचमध्ये व्यंकटेश वॉरियर नाशिक आणि त्यांच्या विरोधात सचिन ढवळे प्रहार 11 पुणे. या बलाढ्य टीम उद्या देखील खेळताना पाहायला मिळणार आहेत व्यावसायिक गटामधील. फिरोज याच टीम विरुद्ध खूप चांगली कामगिरी केली होती पहिल्या मॅचमध्ये, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये तेजस आहेत. त्यांनी पहिल्या 2 मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. 18 धावा धावफलकावर, 2 विकेट माघारी, 18 चेंडू आणि 38 पाहिजेत. पहिलाच बॉल, समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत तिकडे. ज्या विकेटची आवश्यकता होती फिरोजने मिळून दिली आहे. योगेश बालेकर घेत आहेत कॅच आणि या मॅचमध्ये मात्र तेजस लवकर आउट झालेत. फिरोज पटेल बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. फिरोज बॅटिंगसाठी जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचे खेळाडू आहेत. फिरोज वर्सेस फिरोज अशी ही मॅच आता पाहायला मिळणार आहे.
मॅच अजूनही संपलेली नाहीये. 17 बॉलमध्ये 38 करायचे. राहुल गुंजाळ मैदानात आहे, विसरून चालणार नाही. आणि या फिरोजमध्ये देखील एक जबरदस्त टॅलेंट आहे, परंतु बॉलिंगसाठी सुद्धा फिरोजच आहेत. 17 बॉल आणि 38ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आज या फिरोजला देखील स्वतःला सिद्ध करण्याची एक नामी संधी आली आहे. मोठा मंच आहे. पाहूया फिरोज वर्सेस फिरोज. पहिलाच बॉल आणि इकडे स्टम्पच्या समोर सापडले. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात माघारी परततील. आल्या आल्या पहिलाच बॉल अक्रॉस खेळायला गेले. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात विकेट. नागेश अगदी स्टम्पच्या समोरच सापडलेत. आणि आल्या आल्या पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, तो नाही यशस्वी झालाय. फिरोजने हॅट्रिक घेतली. हॅट्रिक घेतील का? कारण बॅक टू बॅक 2 विकेट त्यांनी इकडे घेतलेल्या आहेत. मैदानात दाखल झालेले आहेत नागेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. राहुलला साथ कोण देणार हे तेवढंच महत्वाचं आहे. हो हो, आणखीन एक जबरदस्त बॉल, परंतु रिझल्ट महत्वाचा आहे. बॉल जातोय पायाला आदळल्यानंतर सीमारेषच्या पलीकडे. लेग बाईच्या 4 रन. रन गरजेच्या टीमसाठी आणि 4 तर आलेले आहेत. या 4 ने धावसंख्या पुढे गेलेली आहे. बावीस झालेले आहेत. 15 बॉल आणि 34ची आवश्यकता. पहिल्या 15 बॉलमध्ये 22 झालेत. अजूनही येणारे 15 बॉल 34ची आवश्यकता. हो, फिरोज मात्र या मंगलमूर्ती टीमला परेशान करतायत. मागील मॅच मध्ये देखील तेच पाहायला मिळालं होतं. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. अशाच प्रकारची मागची मॅच काहीशी होती या टीमसाठी. 13 बॉलमध्ये 33 अजूनही पाहिजे. नागेश थोडंसं स्ट्रगल करतायत आणि विशेष म्हणजे फिरोजच्या विरोधात ते स्ट्रगल करतायत. राहुल गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये आहेत. मंगलमूर्तीचा प्लस पॉईंट अजूनही आहे, कारण मॅच संपलेली नाहीये. 13 बॉल 33. राहुल गुंजाळ रिवर्स अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर. कल्टी राहुल गुंजाळ यांच्या बॅट मधून येतोय सिक्सर. ही मॅच ऑन आहे, कारण अजूनही मॅचला जिंकण्यासाठी राहुलचा एक वेगळाच कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल जशी स्ट्राईक मिळाली लगेच षटकार खेळलाय आणि आता मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे. 12 बॉल 27 म्हणजे मॅच 50-50 आहे. माझ्या बरोबरने जर पाहिलं तर खरंच सर काय म्हणाल, 12-27 म्हणजे अजूनही ही मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे. अजय सर. जी, बिल्कुल सही कहा आपने। 12 गेंदें 27 रन्स, इस तरह के इक्वेशन कई बार बनते हुए हमने देखे हैं। हालाँकि बॉलर्स भी सोचेंगे कि उनके पास अभी भी काफ़ी सारे रन्स हैं बचाने के लिए, लेकिन यहाँ से जो बेहतर खेलेगा, वो मैच जीतेगा, इसमें कोई संदेह नहीं है। किरण बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राहुल गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये आहेत खरे अजूनही.
12 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 27. नागेश थोडंसं स्ट्रगल करतायत, परंतु एकदा काय लय मिळाली, याही फलंदाजाकडे क्षमता आहे. भौमिक इलेव्हन एका बाजूला पाहायला मिळते. भौमिक इलेव्हन गांधारी, विकी पाटील आणि कंपनी, गणेश आडवळे आणि कंपनी एका बाजूला, मंगलमूर्ती पुणे, कल्याण विरुद्ध पुणे अशी लढत पाहायला मिळते. भौमिक इलेव्हन विरुद्ध मंगलमूर्ती अशी लढत पाहायला मिळते. किरण यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय, फटका खेळलाय खरा, पाहूया किती लांब जाईल. तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने नागेश वाडेकर होते, त्यांच्याच दिशेने हा चेंडू गेलाय. बड़ा हिट जड़ने का प्रयास वहाँ पर नागेश द्वारा, काफ़ी स्ट्रगल कर रहे थे पिछले ओवर में भी। इस बार बल्ले पर लिया ज़रूर, लेकिन टाइम नहीं कर पाया अपने शॉट को, और वहाँ पर डीप में कोई गलती नहीं नागेश वाडेकर द्वारा। किरण पाटिल का दूसरा ओवर, शुरुआत विकेट के साथ। सिर आसमान में, गेंद आसमान में, बल्ले के बीचों बीच लेकर खेलना बहुत ही ज़रूरी है। ये कैच इतना आसान नहीं था, लेकिन बहुत ही दर्शनीय कैच नागेश वाडेकर द्वारा। नागेश ने नागेश का कैच लिया। यस, प्रतीक गवारले पहिल्या मॅचमध्ये सलामीला देखील गेले होते. पाहूया, अजूनही सामना संपलेला नाहीये. 11 मध्ये पाहिजे 27. या 5 बॉलमध्ये 1-2 तरी मोठे फटके आले, मॅच ऑन राहू शकते. पाहूया काय होईल. मंगलमूर्ती टीमनेही खूप प्रभावित केलं आणि या स्पर्धेत नेहमीच भौमिक इलेव्हन गांधारीचा परफॉर्मन्स देखील तेवढाच चांगला राहिला आहे. राहुल गुंजाळ मैदानाच्या आतमध्ये आहेत, हा प्लस पॉईंट अजून सुद्धा आहे. मैदानाच्या 360 बॅटिंग ते सुद्धा करतायत, परंतु बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत ते म्हणजे किरण पाटील. याही गोलंदाजाच्या नावाची चर्चा आहे. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते. गति में बीट ज़रूर किया था वहाँ पर, स्विच हिट लगाने का प्रयास था बैटर प्रतीक का। इससे पहले भी एक बैटर को हमने देखा था, पहले ही गेंद पर स्विच हिट खेलने का प्रयास किया था, जो एलबीडब्ल्यू आउट हुए थे। इस बार वाइट के रूप में रन मिला है। अब 11 गेंदों में 26 रन चाहिए। 11 मध्ये 26 मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. पाहूया, फिल्डर थोडेसे दूर होते, एक नंतर तिकडे कंप्लीट केली, दुसरीचाही कॉल दिलाय. मॅच पुन्हा एकदा अगदी चुरस मॅच मधील रंगत वाढताना पाहायला मिळते. 10 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 24 ची आवश्यकता आहे. बहुत ही रोमांचक स्थिति में ये मैच, भले ही 5 विकेट गिरे हैं, लेकिन राहुल अभी भी क्रीज पर डटे हुए हैं, और राहुल ने बहुत अच्छी बैटिंग की है। 5 गेंदों में 16 पर बल्लेबाजी कर रहे हैं। प्रतीक का अब खाता खुला है 2 रनों से, और कहीं ना कहीं मुझे लगता है कि राहुल को अच्छा साथ यदि प्रतीक देते हैं तो यहाँ से मंगलमूर्ति 11 पुणे टीम भी बाजी मार सकती है। पाहूया काय होईल. 10 मध्ये 24 पाहिजेत. प्रतीक यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय, लॉंग ऑफला पाठवलंय, तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. 9 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 23 ची आवश्यकता आहे. म्हणजे या 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आवश्यक आहे. निश्चित रूप से एक बड़ा हिट आता है तो कहीं ना कहीं मुझे लगता है कि वो 15 के आसपास आखिरी ओवर में टारगेट को लेकर आ सकते हैं। 15 भी बचते हैं आखिरी ओवर में, तो काफ़ी रोमांचक हो सकता है आखिरी ओवर। बॉबी की 11 गांधारी टीम ने इस मैच में रणनीति में थोड़ा सा बदलाव किया है। पिछले मैच में कौशल पाटिल को 2 ओवर्स दिए गए थे, इस मैच में किरण पाटिल को थोड़ा जल्दी बॉलिंग पर लाया गया, पावर प्ले में भी उनको गेंदबाजी दी गई और दूसरा ओवर भी दिया गया है। राहुल गुंजाळ रिवचचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल आलाय, त्या उलट 8 मध्ये 23 पाहिजेत. यानंतरचा एक एक बॉल तेवढाच महत्वाचा आहे. जर का ओ हो जसे रिव्हर्ससाठी वळले, बॉलचा टप्पा मात्र बदलला, एका वेगळ्या बाजूने टाकला आणि आता 8 बॉल बाकी 23, हे 2 बॉल निर्णायक आहेत. जर का एखादा मोठा फटका आला, मॅच मध्ये मजा येईल, मॅच मध्ये मजा येईल. राहुल गुंजाळ प्रयत्न करतायत. भौमिक 11 चांगली स्थिती आहे, परंतु मंगलमूर्ती सुद्धा मॅच मध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करत आहे. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने एक चांगला फटका खेळलाय, फिल्डर आहे तिकडे, 1 रन मिळेल. थोडासा बॉल बाजूला गेला, लगेच दुसरी धाव घेण्याचाही प्रयत्न केलाय आणि बघता बघता आता 7 बॉल मध्ये पाहिजे 21. अच्छा दौड़े हैं दोनों भी बल्लेबाज। फिरोज थे डीप में थोड़ा सा फंबल कर बैठे और उसका तुरंत फायदा उठाया है बल्लेबाजों ने। स्ट्राइक अपने पास रखते हुए राहुल गुंजाल 18 पर बैटिंग करते हुए 7 गेंदों में 18 उन्होंने बनाए हैं, लेकिन अब टीम को चाहिए 7 गेंदों में 21 रन। यस, क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं, त्यातल्या त्यात धडाकेबाज आहे. पाहूया काय होईल इकडे.
ओ हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल. यहाँ पर तो रन मिलना लगभग नामुमकिन सा है और विकेट फेंक दिया गया है। बैट्समैन रन आउट होते हुए किरण पाटिल का शानदार ओवर समाप्त हुआ। सावध एक्सप्रेस वाकई में रफ्तार की पटरी पर नजर आई। खूप चांगली गोलंदाजी किरणने, कारण या ओव्हरमध्ये फक्त 6 रन आलेले आहेत. 12 बॉलमध्ये 27वा षटक असताना 6 रनचं हे जे षटक आहे ते खूप महत्त्वपूर्ण राहिलं आहे. मॅच थोडीशी आता लांब गेली आहे, फक्त संपलेली नाही आहे. षटकार चौकार मारले तर मॅच अजूनही येऊ शकते असं नाही आहे. परंतु योगेश भालेकर यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. उद्याच्या मॅचेस एबी सामर्थ्य मालेगाव विरुद्ध MUCC, व्यंकटेश ऑरियर विरुद्ध नाशिक आणि सचिन ढवळे प्रहार 11 विरुद्ध पुणे, अशा प्रकारच्या मॅचेस आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहेत. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत आणि एका गटातून फक्त एकच टीम क्वालिफाय होणार आहे. म्हणजे या मॅचमध्ये जो जिंकेल यानंतर त्यांना लगेच मॅच खेळायची आहे, ती म्हणजे टायगर 11 अमर साई उत्तर प्रदेश या टीमबरोबर मॅच खेळावी लागणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. आणि मैदानाच्या आतमध्ये अस्लान यांना आपण पाहतोय, ज्या अस्लानने बॉलिंग जबरदस्त केली दोन्ही मॅचमध्ये. या मॅचमध्ये तर 4 विकेट घेतल्या, एक षटक टाकलं आणि फक्त माझ्या मते 2 की 3 रन दिले. हसनाल आहेत, यस हे हसनाल आहेत. क्या बात आहे, हे हसनाल आहेत. 6 बॉलमध्ये 21 पाहिजेत. योगेश भालेकर आलेत. कटर्स गोलंदाजी खूप प्रभावी असते त्यांची. परंतु पहिल्या 1-2 बॉलवर जर का मोठा फटका आला, मॅच तर इकडनं सुद्धा बनवू शकते. प्रयत्न करावे लागणार आहेत. कटर्सचा प्रभावी वापर करणारे हे गोलंदाज आहेत योगेश भालेकर. हसनल पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. दबाव आहे, दोन्ही बाजूला दबाव आहे. अजूनही मॅच संपली नाहीये. यानंतर लगेच शेवटचा सामना आजच्या रात्रीतील आपला पाहायला मिळेल, ज्याची सगळ्यांना उत्कंठा आहे. 3 बड़े हिट्स इन अंतिम 6 गेंदों में बल्लेबाजों को खेलने पड़ेंगे मैच को जीतने के लिए। 6 गेंदे 21 रन। भालेकर चले। हो, पहिलाच बॉल कळलाच नाही, टपा पडतोय, टर्न होतोय आणि इकडे पहिल्याच बॉलवर विकेट रनआउटच्या स्वरूपात येईल. पिछले ओवर की आखिरी गेंद पर भी बैट्समैन रन आउट हुए थे। वो कोशिश कर रहे थे कि स्ट्राइक रोटेट करे ताकि आखिरी ओवर की जब शुरुआत हो तो राहुल के पास स्ट्राइक रहे, लेकिन वहां पर नाकामयाब हुए थे। यहाँ पर भी बैटर आउट हुए हैं, लेकिन इस बार वो जो चाहते थे कि राहुल को स्ट्राइक मिले, उसमें ज़रूर कामयाबी मिली है। तो अब कहीं ना कहीं शायद ये मैच यहाँ से ये कहा जा सकता है कि राहुल बनाम भौमिक 11 गांधारी। खूबसूरत गेंद फुलर लेन पर रखा था, एंगल के तहत बाहर की तरफ गेंद को निकाला। बैट्समैन कुछ भी समझ नहीं पाए थे। गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं था। विकेट कीपर के हाथों से गेंद छिटकी थी, जिसका जरूर वहां पर फायदा उठाने का प्रयास हुआ। यावेळेला समोर खेळला जातोय हा फटका. हे खेळ ओ हो, काय कॅच पकडली आहे तिकडे. प्रणव भोईरची बॅटिंग, प्रणव भोईरची फिल्डिंग चर्चेत आहे. वा वा वा, ही कॅच नाही तर मॅच पकडली आहे. जबरदस्त एफर्ट्स, धडाकेबाज. जी हाँ, कैचेस विन द मैचेस अक्सर हम कहते रहते हैं और उसका ये उत्तम उदाहरण यहाँ पर नजर आता हुआ। लो फुल टॉस गेंद थी, सामने लॉफ्ट किया था बॉलर के सिर के ऊपर से, लॉन्ग ऑन से दौड़ लगाई बाई तरफ और बेहतरीन रनिंग कैच। आउटस्टैंडिंग कैच बाय प्रणव भोईर। बहुत बड़ी सफलता योगेश भालेकर के खाते में। राहुल जो कहीं ना कहीं उम्मीद की एक बहुत ही बड़ी किरण माने जा रहे थे मंगल मूर्ति 11 के लिए, वो भी अब पेविलियन में लौटते हुए। राहुलने चांगली कामगिरी केली आज. राहुल तेजस, सूरज गायकवाड, रविराज गायकवाड, मंगलमूर्ती टीमची सुद्धा काही नावं खूप चर्चेत राहिली. आणि इकडे जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी भौमिक 11 गांधारी टीमने देखील केलेली आहे. शेवटच्या मॅचमध्ये काय होणार याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलं. 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 21 पाहिजेत. मॅच दूर गेली आहे रविराज यांची. रविराज बॅटिंगला दाखल झाले, जोडीला प्रतीक आहेत. हो 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 हो, वळसा घातलाय अगदी या बॉलने. याचाच उल्लेख करत होता. यांचे जे लेग कटर्स आहेत ना, कळायलाच मार्ग नाहीयेत. नाक की तरह फुटकारती हुई गेंद और बैट्समैन उसको कुछ भी समझ नहीं पाए थे, पूरी तरह से खुल गए। झापूक झुपूक.
याही वेळेला चांगला टर्न पाहायला मिळालाय. रन घेण्याचा प्रयत्न. मॅचची आता केवळ औपचारिकता तेवढ्यात डायरेक्ट हिट झालाय. आणखीन एक विकेट आलेली आहे. 9वें विकेट का पतन हुआ है। आखिरी जोड़ी अब क्रीज पर नजर आएगी। केवल औपचारिकताएं शेष है। जीत की दहलीज पर टीम भौमिक 11 गांधारी। अगला मैच सेमीफाइनल मुकाबला देखना मत भूलिएगा। ये देखिए, ये तो लेग स्टंप के बाहर पिच कराया था और फिर बिल्कुल स्टंप्स के ऊपर से निकल गई। शायद उनके ट्राउजर को भी लगी थी। बॉलर का डायरेक्ट हिट और बल्लेबाज थोड़े से दूर रह गए वहां पर। जशी मॅच संपेल पहिला टॉस होईल आणि मग मॅन ऑफ द मॅच दिला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. उत्तर प्रदेश टीम कॅप्टन टॉससाठी या. श्रेयस कदम. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. रन मात्र यायला मार्ग नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. खेळपट्टी मातीची असल्या कारणाने गोलंदाजांना देखील तेवढं साह्य मिळतं आणि कटर्स किंवा फिरवणाऱ्या बॉलर त्यांना जास्त साह्य मिळत आहे. रविराज यावर्षी ISPL मध्ये अंडर 19 कॅटेगरीमध्ये हा खेळाडू खेळलाय. येस, बँगळुरू स्ट्रायकर्स मध्ये होते रविराज गायकवाड. युवा खेळाडू देखील म्हणून प्रभावित करतोय. थोडत गावचा खेळाडू आहे जुन्नर तालुक्यातील. व्हाईट बॉल. मॅचची केवळ औपचारिकता बाकी आहे. थोडासा वेग वाढवला होता यावेळेला. रविराज. मंगलमूर्ती टीमचा सुद्धा या स्पर्धेमध्ये छाप सोडणारा परफॉर्मन्स होता. रिवर्स खेळलेत आणि चौकार देखील वसूल केलाय. मॅच जिंकली गेली आहे भौमिक 11 गांधारी, विकी पाटील आणि कंपनीने. परंतु मंगलमूर्ती टीमने सुद्धा मनं जिंकली आहेत. याही स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्यांचाही पाहायला मिळाला. आणि आजच्या रात्रीतील शेवटची मॅच टायगर 11 अमर साई उत्तर प्रदेश विरुद्ध भौमिक 11 गांधारी या टीममध्ये होईल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. आणि आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रणव भोईर, ज्यांनी 30 धावांची 11 चेंडूमध्ये 3 षटकारांच्या मदतीने एका चौकाराच्या मदतीने खेळी केली आणि अफलातून कॅच पकडली. या मॅन ऑफ द मॅच प्रणव. आणि त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी दाखल व्हा.